संगमनेर तालुक्यातील रामखान परिसरात एका मुलीवर ॲसिड हल्ला झाल्याची घटना ताजी असतानाच काल वडगाव पान परिसरात एका अल्पवयीन मुलीवर ॲसिड फेकल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे। संबंधित विद्यार्थिनी संगमनेरमधील एका विद्यालयात शिक्षण घेत असून शाळा सुटल्यानंतर सायकलवरून घरी जात असताना एका अज्ञात व्यक्तीने तिच्यावर ॲसिड फेकला। या हल्ल्यामध्ये मुलगी गंभीर जखमी झाली आहे। स्थानिक नागरिकांनी तिला तात्काळ जवळच्या खासगी रुग्णालयात दाखल केलं असून डॉक्टरांनी प्राथमिक उपचार करून तिला पुढील उपचारासाठी लोणी येथील प्रवरा रुग्णालयात हलवलं। सध्या तिच्यावर उपचार सुरू आहेत। दरम्यान या घटनेचा पुढील तपास संगमनेर तालुका पोलिसांकडून सुरू असून हल्लेखोराचा शोध सुरू आहे। या घटनेमुळे संगमनेरमध्ये संतापाचं वातावरण पसरलं असून संशयित आरोपीवर कठोर कारवाई करण्यात यावी अशी मागणी स्थानिक नागरिकांकडून केली जाते। त्यानंतर संगमनेर तालुका पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा नोंदवण्यात आला आणि आरोपीचा शोध सुरू आहे। हल्ला झालेल्या मुलीवर वैद्यकीय उपचार लोणी येथील PMT हॉस्पिटल येथे करण्यात येतात। सध्या मुलीची काय परिस्थिती आहे, ती किती टक्के भाजली आहे आणि तिची सध्या काय स्थिती आहे, ही सर्व माहिती पोलीस घेतात। त्याचबरोबर आरोपीचा शोध घेण्यासाठी CCTV मधून कॅमेरा चेक करण्यात येतोय। आरोपी कोणत्या वाहनावर आला होता याचा देखील शोध घेण्यात येतोय, असं पोलीस अधीक्षक सोमनाथ घारगे साहेब यांनी सांगितलं। दिवसभरातील घडामोडींचा आढावा घेण्यासाठी पाहत रहा N24 मराठी न्यूज चॅनल।